तर न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी ही महत्त्वाची माहिती समोर आली आहे। ओळखीच्या लोकांना 122 कोटी रुपये दिल्याची माहिती आरोपी हितेश मेहतानं चौकशी दरम्यान दिली आहे। बँकेची रोकड हाताळण्याची जबाबदारी ही हितेश मेहतावर होती। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आहेत। भाग्यश्री, न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी ही महत्त्वाची अपडेट समोर येते, काय अधिकची माहिती याबद्दल? नक्कीच दीपाली, हे जे हितेश मेहता आहेत ते बँकेची रोकड सांभाळत होते। बँकेच्या प्रभादेवी या ब्रँचमध्ये ते काम करत होते। त्यांनी जवळपास प्रभादेवीमधनं 112 कोटी आणि गोरेगाव बँकेतनं जवळपास 10 कोटी रुपये काढले आणि हे पैसे त्यांनी कोविड काळापासून काढण्यास सुरुवात केली। आजूबाजूचे ओळखीचे जवळचे जे मित्र होते त्यांना त्यांनी ते पैसे देण्यास सुरुवात केली आणि ह्याची जी कबुली आहे ती देखील त्यांनी रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांसमोर दिलेली पाहायला मिळते। खरं तर या बँकेचा जो गोंधळ झाला होता तो कालपासूनच झालेला पाहायला मिळाला होता। बँकेचे मुंबईमध्ये विविध शाखा आहेत, त्यातल्या अंधेरी, गोरेगाव, कांदिवली तसंच दादर या शाखांमध्ये काल मोठ्या प्रमाणात ठेवीदारांनी गर्दी केलेली होती। मात्र रिझर्व्ह बँकेने वेळीच ॲक्शन घेतल्यामुळे ठेवीदारांचे पैसे जे आहेत ते मात्र वाचलेले आहेत। असं असलं तरी 90 दिवसांसाठी ठेवीदारांचा जो व्यवहार आहे बँकेतला तो सध्या बंद ठेवण्यात आलेला आहे। या संदर्भात रिझर्व्ह बँकेने एक नोटीस काढलेली आहे। त्यांनी ठेवीदारांना आश्वस्त देखील केलेलं आहे की कुठल्याही प्रकारे घाबरून जाऊ नका, तुमच्या ठेवी आमच्याकडे सुरक्षित आहेत। मात्र आपण आता जर बघतोय तर या सगळ्या प्रकरणाची जी चौकशी आहे ती आर्थिक जो विभाग आहे, आर्थिक गुन्हा विभाग त्यांच्याकडे गेलेली आहे आणि त्यांच्याकडनं देखील अधिक तपास जो आहे तो सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। सध्या हितेशला समन्स बजावण्यात आलेला आहे आणि हितेशकडनं सध्या वेगवेगळी माहिती जी आहे ती पुढे येताना पाहायला मिळते। खरं तर कोविडपासून सुरू झालेला हा घोटाळा आणखीन किती शाखांमध्ये त्यांनी केलाय हे बघण्याचं काम देखील आर्थिक गुन्हेकडनं सुरू असल्याचं पाहायला मिळतंय दीपाली सध्या। नक्कीच भाग्यश्री, या चौकशी दरम्यान आणखी कोणती माहिती समोर येते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।